आपल्या जुचंद्रगावचे फुटी प्लेचे खेळाडू आणि रवींद्रजी पाटील यांच्या शुभ हस्ते दिला जाईल। संजयजी पाटील आपण या पुढे। संजयजी पाटील आणि रवींद्रजी पाटील यांच्या शुभ हस्ते दिला जाईल मॅचचा मॅन ऑफ द मॅच। अक्षय सँडी ज्यानं मैदानावरती खूप चांगला खेळ केलेला आहे, त्याची इनिंग महत्वाची होती आणि 6-5-2 महालक्ष्मी एंटरप्राइजेस संघानं सामना जिंकलेला, 2 पैकी 2 मॅच त्यांनी जिंकल्या, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करूयात। पुढच्या मॅचला सुरुवात होईल। असे 2 संघ मैदानावरती आहेत जे पहिला मॅच या दोन्ही संघानं गमावलेला आहे। एक तर विभान स्पोर्ट्स, दुसरा संघ आपण पाहिलं तर रुद्राणी। त्यांच्यासाठी हा मॅच करूया मोरोवाली कंडिशन आहेत, हा मॅच जिंकावा लागेल। नाही जिंकलं तर प्रभास एका संघाचा या ठिकाणी थांबणार आहेत, जिंकेल तो संघ क्वालिटी बॉयजशी खेळणार आहेत, त्यामुळे त्याही मॅचची मजा असणार आहेत। आणि जशी मॅचला सुरुवात होईल कमेंट्री बॉक्समध्ये आपण बदलाव करूयात। कमेंट्री बॉक्समध्ये आपण या आवाज ऐकूयात तुकाराम मांगेला सरांचा। तोपर्यंत डीजे मयूरकडे जाऊयात, ऐकूयात एक संगीत। रोज मेरे गली में ये स्टाइल झाड़ते हो। थँक्यू। अजून एक शुभ सन्मान व्यासपीठावरती करणार आहोत। व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय आकाशजी म्हात्रे यांचा सन्मान, आज महत्त्वाचा वेळ त्यांचं योगदान या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे। शिरगाव प्रीमियर लीग मध्ये आज त्यांची उपस्थिती आपल्याला व्यासपीठावरती लाभलेली आहे आणि त्यांचा शुभ सन्मान इथे व्यासपीठावरती केला जातोय। कल्पेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण बघतोय आकाश म्हात्रे यांचा शुभ सन्मान हा व्यासपीठावरती केला जातोय। हा शुभ सन्मान आपण बघतोय व्यासपीठावरती केला जातोय। आकाशजी म्हात्रे शिरगाव प्रीमियर लीग मध्ये आज महत्त्वाचा वेळ आपण दिलाय, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार। शॉल, त्यानंतर पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान हा व्यासपीठावरती केला जातोय। धन्यवाद आकाशजी, आज महत्त्वाचा वेळ आपण या शिरगाव प्रीमियर लीगसाठी दिलाय, त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार। थँक्यू, थँक्यू व्हेरी मच। एक दोन ऐकूया आणि येऊया। 2 पराभूत संघामधली लढाई आहे। एका बाजूला टीम रेडी होते ती विहान आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर रुद्राणी एंटरप्राइजेस विहान प्रथमेश योगे यांचा संघ आहे विहान आणि दुसऱ्या बाजूला रुद्राणी एंटरप्राइजेस। या 2 संघादरम्यान जो मयूर पाटील यांचा संघ आहे, या 2 संघादरम्यान मॅचला सुरुवात पंच मैदानावरती दाखल झालेत। एक हलकीशी धून ऐकूया आणि येऊया मॅचच्या दिशेनं। मारते हो रोज मेरे गली में ये स्टाइल झाड़ते हो। मुझे सीटी बजा के क्यों लाइन मारते हो। तो कोई और है मेरा पर पहुँच ना खा दो। अपने लवर को धोखा दो, अब मुझे भी डार्लिंग मौका दो। आय अपने लवर को धोखा दो, मुझे भी। आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत। आपण पाहतात शिरगाव प्रीमियर लीग सलामीची जोडी मैदानावरती सज्ज आहे। दीपक आणि गौतम ही जोडी मैदानावरती सज्ज। तर पहिली षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विमान स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला रुद्राणी एंटरप्राइजेस। या 2 संघादरम्यान आता हा मॅच, जसा धनंजय पाटील यांचा आवाज आपण ऐकला होता, पंचाकडे येतोय सामन्याला सुरुवात होण्याचा इशारा। त्याने म्हटलं होतं या स्पर्धेमध्ये आपल्याला आपलं आव्हान कायम ठेवायचं आहे, नाहीतर मग आपला प्रवास इथेच थांबला जाईल। जिंकायचं आहे या स्पर्धेमध्ये, आपलं आव्हान कायम ठेवायचं आहे। मॅचला होते सुरुवात। पहिला चेंडू सेटला खेळाय, जोपर्यंत डीप वरती फील्ड करतील, एक धावे चेंडूवरती पूर्ण। निशांसाठी प्रत्येक विकेटसाठी सिनू पाटील यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे। 200
200 खेळण्याचा प्रयत्न होता. अपील जरूर झालं पण सांगता थोडंसं बाहेर आहे. पिचिंग ऑफ द डिलिव्हरी त्यानंतर तो इम्पॅक्ट तोही बाहेर आहे. लेग बायचा इशारा 55 होतोय. तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या लाईनमध्ये चेंडू हाताळलाय की नाही, त्यानंतर ज्यावेळेला चेंडू शरीरावरती आदळला, पायावरती आदळला, त्यावेळेला विधीन लाईन आलेत की नाही, या दोन्ही गोष्टी आहेत. या दोन्ही गोष्टीपैकी पिचिंग भरपूर बाहेर होती मागच्या चेंडूवरती आणि तेच पाहिली होती पंचानं. बदल केलाय पण तो रीड केलाय आणि बरोबर सगळे आकाशी आहेत. यांच्या स्वागतासाठी चेंडू सीमारेषा पार, षटकार. दीपक यांनी चेंडूला रीड केला ज्यावेळेला बॅकअप द हँड चेंडू हाताळला होता आणि त्यांना रीड करून चेंडूला पाठवलं, ते षटकार. अजून एक त्यापेक्षा सुंदर, त्यापेक्षाही देखणा आणि त्यापेक्षाही लांब वरचा षटकार. इतकाय गो गोरी गोरी पोरी न मिरवते कौरी, इतकाय गो गोरी गोरी पोरी न मिरवते कौरी, इस पोरी लाईन देते. थोडंसं टेक्निकल एरर आहे. ज्या पद्धतीनं हा टेक्निकल एरर दूर करण्याचा प्रयत्न डीबीएनची टीम करते. थोडंसं एरर आहे, तो टेक्निकल एरर आपण दूर करण्याचा प्रयत्न करतो. पण जो स्कोर आतापर्यंत झालाय, पहिले 2 चेंडूवरती सिंगल, त्यानंतर आलेले 2 षटकार, धावा धापलकावरती आहेत त्या 14 धावा धापलकावरती आहेत. जे ऑनलाईन व्ह्युअर आहेत डीबीएनच्या माध्यमातून जोडलेले आहेत त्यांच्यासाठी ती माहिती आहे. थोडंसं एरर आहे, तो दूर करण्याचा प्रयत्न डीबीएनची टीम करते. चेंडू पडला थोडासा उसळी आणि जो चेहऱ्यावरती थोडासा स्माईल आहे दीपक यांच्या, त्याच कारणास्तव आहे. जो बाउन्स झाला तो थोडासा राईज झाला ना चेंडू, तो राईज दीपकसाठी थोडासा सरप्राईजवाला हा चेंडू हाताळला गेला होता. चेंडू उसळला आणि कदाचित तो अंदाज तो आला नाही आहे चेंडू जो उसळला गेला होता. धावा धापलकावरती येते 14 धावा धापलकावरती आहे. दुसरा पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिल्या षटकातील हा शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू देखील चाललाय. हवाई सफर, चेंडू सीमा रेषे पार, या षटकामध्ये आलेला हा तिसरा षटकार. थँक्यू. अशा विकेटवरती स्लॉटमध्ये गोलंदाजी करणं म्हणजे ते निमंत्रण आहे. बरोबर स्लॉटमध्ये चेंडू ओव्हरपिच पद्धतीनं त्या 2 मीटरच्या आतमध्ये चेंडू हाताळला गेला होता आणि त्या चेंडूवरती मोठा प्रहार दीपक यांनी केलाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती होताना धावा दापलकावरती 20, चांगला स्टार्ट, चांगली सुरुवात. कारण मागचा सामना जसा पाहिला होता, ज्यावेळेला धावांचा पाठलाग करायचा होता त्यावेळेला तो धावांचा पाठलाग देखील झाला आणि ते करताना आता या सामन्यामध्ये मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. रोनक मागच्या सामन्यामध्ये थोडेसे कमी पडले होते, त्याची भरपाई आता या सामन्यामध्ये त्यांना करायची आहे. जो लौकिक टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आतापर्यंत त्यांनी खेळत असताना मिळवलेला आहे, तोच लौकिक त्यांना प्राप्त करायचा आहे. दुसऱ्या बाजूला गौतम ऑन स्ट्राईक शांत होते, नॉन स्ट्राईक एंडला पाहत होते दीपक यांचा खेळ आणि आता त्यांना संधी मिळाली आहे. फुलटॉस बॉल फिक्स बरोबर गोलंदाजच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवले, सीमारेषे पार आले होते. चेंडूला रोखण्यासाठी 2 क्षेत्ररक्षक, पण त्याच्यापेक्षा वेगवान चेंडू सीमारेषा पार, चौकार. तेरा प्यार याद आ रहा है, तेरा प्यार. याद कीजिए अपने अच्छे वाले खेळ को. आठवण करा तुम्ही चांगला खेळ कसा खेळाय, कधी खेळाय, कुठे खेळाय आणि तो खेळत असताना कसा खेळही दाखवलाय हे आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार.
व्हाईट बॉलचा इशारा होतोय. एक अवांतर धावा ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये. धावा धापलकावरती आहेत 25. 25 धावा धापलकावरती आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ आहे आणि ज्यावेळेला मिस केलं ना या फुलटॉस बॉल त्यावेळेला प्रेक्षकांना असा आवाज जोरदार आला होता. चेंडू वेळा बराच वेळा हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आला झेल सुटलाय. ज्यावेळेला चेंडू वर गेला होता अपेक्षा देखील तितक्याच वर गेला तर रोनक प्रयत्न करतोय तितकीच साथ कदाचित क्षेत्ररक्षकाची लाभलेली नाहीये. झेल सुटलाय. 2 धावा देखील आलाय आणि 2 धावांनी धापलक जाऊन पोचलाय तो 27. 27 धावा धापलकावरती आहेत. महत्वाचा मॅच दोन्ही संघ खेळतात. एका बाजूला विवान आणि दुसऱ्या बाजूला रुद्राणी एंटरप्राइजेस. या 2 संघादरम्यान सुरू असलेला सामना विवान स्पोर्ट्स जो गोलंदाजी करतोय आणि बॅटिंग गौतमचा एक उत्तम असा फटका चेंडू सीमारेषा पार. दिल बहलता है मेरा आपके आ जाने से. वाले भाई म्हणजे जयदीप किंवा मयूरसी ते गाणं लावले बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. दिल बहलता है ऐसी बल्लेबाजी देखते तब दिल बहलता है. अशी फटकेबाजी पाहून मनाला थोडासा आनंद होतोय. मागच्या 3 चेंडूवरती 4-2-6 पाहिल्यात. आता खाली राहिला चेंडू थोडा पडला खाली राहिला निघून गेला तो एसटीआयच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. खाली राहिलेला चेंडू होता. कडीकडे हा फटका खेळण्याचा प्रयत्न गौतम यांनी केला होता. बरोबर आले होते लाईनमध्ये पण तो काही ठिकाणी खेळपट्टीला जो एक एक्स्ट्रा बाउन्स आहे काही लो बाउन्स आहे. या लो बाउन्स आणि हाय बाउन्समध्ये हा चेंडू लो बाउन्स झाला होता. कमी उसळी मिळालेला हा चेंडू. अजून एक मिस टाइम स्ट्रोक झालाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात. थोडंसं दूरवरती आहे त्यांच्या शॉर्ट फायनल एक क्षेत्ररक्षक पोचेल थ्रो करेल तोपर्यंत 2 धावा गौतम या चेंडूवरती पूर्ण करतोय. या 2 धावांनी धावफलक पुढे जाईल तो 35. थँक्यू. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा आहे धावफलकावरती 35. पहिले षटक महागडा आलं होतं 20 धावांचं आणि या षटकामध्ये आतापर्यंत 15 धावा आल्यात. शेवटचा बॉल शेवटचा चेंडू आहे. शेवटचा बॉल शेवटच्या चेंडूचा खेळ मिस केलं तुम्ही लाईनला मिस केलं पूर्णपणे. रॉंग लाईनला तुम्ही खेळायत. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. तुम्ही बरोबर पुढचा पाय थोडासा स्क्वेअर जो झाला होता त्यानं बीट केलं गेलं. 2 षटकांचा खेळ झालाय पूर्ण आणि 2 षटकानंतर 17.50च्या सरासरीनं धावा आहेत धावफलकावरती 35. पहिल्यामध्ये 20 यामध्ये 15. 35 बिनबाद धावा आहेत. 1-2 ऐकूया आणि येऊया पुढच्या 3 षटकांच्या खेळामध्ये. जानू मेरी जान मैं तेरे कुर्बान. जानू मेरी जान मैं तेरे कुर्बान. अरे मैं तेरा तू मेरी जान सारा हिंदुस्तान. मैं तेरा तू मेरी जान. 2 षटकांतर धावा आहेत धावफलकावरती 35. 35 ऑन बोर्ड रन येत असताना आपण पाहतोय 35 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मनोज. महत्वाचं षटक त्यांना हाताळण्याचा फक्त वेळ जास्त जातोय त्याच्यावरती लक्ष द्या कारण 3 सामने या लीग मधले त्यानंतर एक फायनल 4 सामने आपल्याला पूर्ण करायचे. घड्याळामध्ये 2 वाजून गेलेत. 2 वाजून 10 मिनिटं. पूर्ण उजाडीची जर आपण पाहिली तर 4 ते 4.5 तासाचा अवधी आपल्याजवळ आहे. फील्ड केला गेला आहे लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. त्याकरता या 4-4.5 तासामध्ये हे 4 सामने आपल्याला पूर्ण करायचे. 3 आणि अजून 1 म्हणजे त्याच्यामुळे त्याकरता वेळ जास्त जाणार नाही याची काळजी घ्या. साईड ॲक्शन आहे त्याकरता रीड करता आलं नाही. थोडंसं लांब गेलं ऑफस्टमच्या बाहेर अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न मनोज यांनी केला होता या चेंडूवरती आणि तो करत असताना जर आपण पाहिलं
निर्धाव चेंडूची सांगता पहिल्यांदा असं घडले पहिले 2 चेंडू आले ते सिंगल रनचे त्यानंतरचे जर आपण पाहिले तर 10 चेंडू आले होते त्या 10 चेंडूवरती 4 षटकार आणि 1 चौकार आला होता त्या 10 चेंडूवरती त्यानंतर आलेले हे 2 चांगले चेंडू सिंगल आणि त्यानंतर डॉट बॉल खोलवा टप्प्याचा चेंडू त्या पहिल्या 2 चेंडूनंतर 10 चेंडू आले होते त्यानंतर पुन्हा एकदा 3 चेंडू असे आले ज्याच्यावरती 1 रन आले मागचे 3 चेंडू मनोज चांगली गोलंदाजी करतात संधी देत नाही आहेत वाईट यॉर्कर हाताळल्यात काही उजव्या यष्टीच्या भरात बाहेर ठेवण्याचा प्रयत्न झालाय एक स्ट्रॅटेजी बनले रणनीती बनले अगेन्स्ट फलंदाजच्या गौतम आणि दीपक यांच्या आता फुल टॉस रणनीती बनली होती जास्त जोर लावला तुम्ही जितका जोर लावला ना त्या जोराचा फायदा जोरदार फटका खेळताना बॅट्समनला झालाय जोरदार षटकार देखे जरा किसमें कितना है दम जम के रखना कदम मेरे साथिया मी म्हटलं ना तुम्ही थोडासा जोरात चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला एक्स्ट्रा पेस दिला आणि त्या पेसचा फायदा बॅट्समननं योग्य वेळा उचलला त्याबरोबर तुमच्या वेगाचा जो फुलटॉस बॉल आला आणि फुलटॉस बॉलला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये पाठवले सीमारेषा पार षटकार तुम्ही दबाव निर्माण केला होता पहिल्या 3 चेंडूवरती या फुलटॉसनं थोडासा निघून गेलाय धावा धावलकावरती जाऊन पोहोचले तर 42 धावा धावलकावरती तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे विमान स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला रुद्राणी एंटरप्राइजेस या 2 संघादरम्यान सुरू असलेला महत्त्वाचा मॅच जो सामना जिंकून आपल्या या शिरगाव प्रीमियर लीग मधलं आपलं आव्हान कायम ठेवायचंय आपल्या टीमला कायम या रेसमध्ये ठेवायचंय ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता इथे टप्पा ठेवला होता तेव्हा सक्सेस झाला होता मनोजना माहिती आहे एक चेंडू जो फुलटॉस हाताला होता पुन्हा एकदा कमबॅक केलंय क्रॉस बॅटर फटका चेंडू बरा वाईटिश लॉंगनला कौ कॉर्नरला टिपलाय असेल विकेट गडी बाद नयनों में सपनों में सजना नाही आहे सपन्यामध्ये ही ट्रॉफी आहे जे कदाचित जिंकण्याचं स्वप्न काही वर्षामध्ये तुमचं तुटलेलं होतं पिछले 1-2 साल का सपना टूटा है इस बार चॅम्पियन बनने की तयारी है बघूया शिरगाव प्रीमियर लीग मध्ये कोण कोणावरती भारी आहे शेवटचा बॉल शेवटचा चेंडू या षटकातील आपण पाहतोय धावफलकावरती 42 धावा धावफलकावरती आतापर्यंत येत असताना शेवटचा बॉल मनोज उजव्या यष्टीच्या बाहेरनं पिक केलं हा पिकअप बॉल होता चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार षटकार जय स्टँड अँड डिलिव्हर ऍक्च्युली डिलिव्हर इन टू द स्टँड असं म्हणावं लागेल कारण तो स्टँड मध्ये डिलिव्हर केलाय स्टँड अँड डिलिव्हर नाहीये तर डिलिव्हर इन टू द स्टँड हा चेंडूला पाठवलाय षटकार 3 षटकांचा खेळ धावाय धावफलकावरती 18 इम्पॅक्ट प्लेअर पंचांचा इशारा तो इम्पॅक्ट प्लेअर आतमध्ये आलाय 48 धावा धावफलकावरती 3 षटकांचा खेळ संपलाय 16ची सरासरी आहे आणि ही सरासरी जर कायम राहिली तर स्क्रीनवरती प्रोजेक्टेड स्कोर जो दिसतोय अपेक्षित धावसंख्या जे आपण पाहू शकाल ते अपेक्षित धावसंख्या 80 फक्त जास्त वेळ जाऊन देऊ नका टीम विमान स्पोर्ट्स कारण जसा उल्लेख केला आयोजक समिती आपल्याला एक विनंती करते कारण जो प्रयत्न केला शिरगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून प्रत्येकाला संधी देण्याचा त्याचा खेळ दाखवण्याचा खेळ आजमावण्याचा आणि पर्यायानं शिरगाव गावचं क्रिकेटमधलं टॅलेंट त्या टॅलेंटला शो करण्याचा जो प्रयत्न शिरगाव प्रीमियर लीगच्या माध्यमातून आयोजकांनी केलेला आहे त्याला तुमची साथ लाभणं गरजेचं आहे हलकीशी दोन ऐकूया आणि येऊया 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे 12 मध्ये 20 बनतील 22 बनतील की 12 मध्ये 30 धावा अजूनही बनतील एक दोन ऐकूया आणि पुन्हा एक देऊया
जब भी कोई लड़की देखो मेरा दिल दीवाना बोले ओले 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 गाँव तराना यारा झूम झूम के होले होले ओले 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 मुझको लुभाती है जवानियाँ मस्ती लुटाती जिंदगानियाँ विजय मास्टर देखील बरोबर रंगामध्ये आले. पहिला शोले बनला मग ओले आला आणि आता ओला आलाय. ओला उभे राहिलाय. थोडासा बदल होत खाली चाललाय. पाराचेंडूचा खेळ शिल्लक आहेत. पुन्हा एकदा धन्यवाद. रवींद्र पाटील असतील, गणेश असतील, त्यानंतर संजयजी आपलं देखील मनोपूर्वक आभार. आज महत्त्वाचा वेळ आपण देखील या स्पर्धेसाठी दिला. आपलं मनोपूर्वक आभार. थँक्यू व्हेरी मच. मैदानावरची षटकारांचा सिलसिला सुरू आहे. या षटकारानं 50 धावांची वेस ओलांडले. या षटकारानं धावफलक जाऊन पोचलाय 54-54. यार की है यारी निभानी पीले पीले ओ मोर राजा पीले पीले ओ मोर जानी पीले पीले ओ मोर राजा पीले पीले. या षटकारानं धावफलक जाऊन पोचला तो 54. सुरुवात अशीच होते पीले पीले, नंतर कोण बोलवत नाही असं पण होतं. आणि यारी दोस्ती पाहिजे. कारण थकलेल्या मनाचं सर्व्हिसिंग करणारा हक्काचा गॅरेज म्हणजे मैत्री. त्यामुळे यारी दोस्ती पाहिजे, मैत्री पाहिजे. आता यारी दोस्ती मैदानावरती पण आहे. यारी दोस्ती मैदानावरती आहे, पण तेरी मेरी यारी आज देखेगी दुनिया सारी. चेंडू गेलाय एका टप्प्यानेची सीमारेषा पार. सौकार यार की है यारी निभाने पीले पीले ओ मोर राजा पीले पीले ओ मोर जानी पीले पीले ओ मोर राजा पीले पीले. या षटकामध्ये सुरुवात झाली. षटकारांना चौकार आलाय. आता रंगामध्ये जर पाहिलं तर फलंदाज दीपक सुरुवात त्याने केली होती. त्याच्यानंतर गौतमना काही मोर्चा सांभाळला आणि ज्या वेळेला आता गरज आहे मोठी धावफलक उभारायची पुन्हा एकदा दीपक ऑन स्ट्राईक कोलबा टप्प्याचा चेंडू होता. समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केला. चेंडू जोपर्यंत जाईल फील्ड करतील थ्रो येईल. एक धाव. कारण दुसऱ्या बाजूला जयनं देखील पहिल्या चेंडूवरती षटकार टोकलाय. याचा अर्थ त्याच्याकडे देखील तितकीच क्षमता आहे. म्हणून दीपक आणि खास करून जयनं विचार केला की एक धाव करा, स्ट्राईक माझ्याकडे राहू द्या किंवा तुझ्याकडे राहू द्या. दोघांनाही सूर सापडलेला आहे. आता सूर सापडायची वेळ रोनक वरती आले. रोनक एक विकेट पाहिजे. एक विकेट तुम्हाला पाहिजे या सामन्यामध्ये परत येण्यासाठी. क्लॉथ बॅटर फटका. अपिश खेळवतं तोपर्यंत सज्ज फील्ड करतील. लॉंगॉनला एक धाव ऍड होईल स्कोरबोर्डमध्ये. धावफलक जाऊन पोचलाय 60. 60 धावा धावफलकावरती आहेत. चौथ्या षटकाचा खेळ सुरू आहे. यानंतरचा मॅच मागच्या सामन्यामध्ये पराभूत झालेला संघ जो 2 विजेत्यामधला पराभूत संघ या सामन्यामधील विजेत्या संघाशी खेळणार आहे. त्याकरता त्याने देखील रेडी राहायचं आहे. क्वालिटी बॉईज. पुन्हा एक अपिश केलाय. अपिश ड्राईव्ह. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक अनिकेत कायम बिझी राहिलेत या सामन्यामध्ये. एक धावांनी धावफलक पुढे चाललाय. पहिला षटकार, चौकार आणि मागच्या 3 चेंडूवरती 3 सिंगल. धावफलकावरती नजर टाकूया. धावफलक जाऊन पोहोचलाय 61. 61 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल या षटकातील. लास्ट बॉल बॅटला लागला कारण खेळताना थोडेसे बाहेर आले तुम्ही. पहिला तर चेंडू आला आत आला. खेळताना थोडेसे बाहेर आले. आत बाहेर खेळामध्ये बॅटच्या बाहेरच्या कडेला हा चेंडू लागलाय आणि विकेट. चौथ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती विकेट आलाय. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 61. आओ गुरु करे पीना शुरू आज तो जाम पे जाम जम कर चले. कल अंगूर की बेटी मिले ना मिले ना मिले ना मिले. आओ गुरु करे पीना शुरू आज तो जाम पे जाम जम कर चले. कल अंगूर की बेटी मिले ना मिले ना मिले ना मिले. अशी गाणी लावल्या. काही इच्छा नसेल तरी सुरुवात करतील. कारण अशी गाणी लावल्यात. त्याने सांगितलं कल मिले ना मिले. आत्ता भरपूर मिळतात पण बरोबर 5 वर्षा अगोदर ज्यावेळेला कोरोना काळ होता ना, लॉकडाऊन, त्यावेळेला टेन्शन वाढलं होतं. की त्यावेळेला मिळत होती बऱ्याच ठिकाणी.
धावा 4 षटकानंतर धावा धाफलकावरती येत्या 61. पण एक गोष्ट त्या काळामध्ये देखील पाहिली होती, 4 षटकांचा खेळ संपला, 61 शेवटचे षटक हाताळण्यासाठी अनिल. ऑस्ट्रेलियन एंडला सचिन, स्ट्रायकर एंडला जर आपण पाहिलं तर फलंदाज दीपक आहेत. कारण त्या कोरोनाच्या काळाच्या अगोदर म्हणजे पिऊन पडलेल्या माणसाला कोण उठवत नव्हतं, रस्त्याने पडला असेल. त्यानंतर आता काल बदलला आणि त्याला उठवलं जातं आणि विचारलं जातं बाबा कुठे भेटली ते सांग, कारण मिळत नव्हती ना. मागे तसं घडत होतं, पण त्याच्यानंतर थोडंसं बदलला काल आणि पडलेल्या माणसाला उठवायचे, बाबा सांग कुठे भेटली. धावा आहे धाफलकावरती 61. फुलटॉस बॉल क्षेत्ररक्षक आहेत चेंडूच्या खाली. फ्लॅट बॅटेड हा फटका खेळला होता. वाईडिश लॉंगरला, काऊ कार्नरला टिपलाय, रोनकला टिपलाय, असेल गडीबाद. में चांद होगा, आंचल में चांदनी, चुपके से देखेगी साजन को सजनी. घूंघट में चांद होगा, आंचल में चांदनी, चुपके से देखेगी साजन को सजनी. छेड़ेगी शहनाई शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा आहे धाफलकावरती 61. 61 धावा धाफलकावरती आहे. शेवटचं षटक हाताळता येतं गोलंदाज अनिल पाटील. नवीन फलंदाज दाखल झाल्यात खेळपट्टीवरती. जयप्रकाश, एक जयला आपण पाहिलं आता जयप्रकाश आल्यात नवीन फलंदाज जे आता दाखल झाल्यात. दीपक 32 धावांचं योगदान देऊन दीपक देखील माघारी परतले आहेत. चांगला स्टार्ट त्याने दिलाय. या षटकातील तिसरा बॉल सुंदर, काय गोलंदाजी चाललंय. मागच्या षटकातील 2 चेंडूवरती 6-4 आला होता रोनकच्या. त्यानंतर जवळपास 7 चेंडू हाताळलेत. या 7 चेंडूवरती फक्त 4 धावा आणि 2 विकेट. तीन धावा, फक्त 3 धावा मागच्या 7 चेंडूवरती आल्यात आणि 2 विकेट देखील गमावल्यात. मोमेंटम थोडासा घालवलाय, तो मिळवण्याचा प्रयत्न केला. रोलण्याच्या डोक्यावरनं या चेंडूला खेळला. अनिकेत फील्ड करतील, थ्रो करतील, एकच धाव. त्या 5-6 चेंडूनंतर थोडासा उत्साह या क्षेत्ररक्षकांच्या टीमच्या दिशेने देखील आला. विवान स्पोर्ट्सचे मोराल थोडंसं खाली गेलं होतं, खांदे थोडे झुकलेले होते, बॉडी लँग्वेज थोडी थकलेली वाटत होती, तेव्हा थोडीशी थकलेली बॉडी लँग्वेज वर आलेत. शेवटचे 2 बॉल धावा आहेत धाफलकावरती 62. वाटलं होतं 3 षटकामध्ये ज्यावेळेला धावा झाल्या, 4थ्या षटकातील 2 चेंडूवरती चौकार आले षटकाराला आणि त्यानंतर हा धावफलक 80च्या जवळ जातो की काय असं वाटत होतं. 80च्या जवळ नाही जाणार, पण 70च्या जवळ जाणार आहे. 70च्या जवळ जाणारा हा फटका खेळलाय. चेंडू सीमारेषा पार, षटकार, धावफलक 68. नटवरलाल मधलं फेमस गाणं हे गाणं आणि त्यानंतर परदेसीवालं गाणं जे लोकल ट्रेनमध्ये जास्त चाललं. दोन्ही म्हणजे परदेसीवाला आणि परदेसी हे दोन्ही गाणं फेमस आहेत. षटकार, कोलवटप्याचा चेंडू होता, ड्राईव्ह करायचा प्रयत्न. आणि डीजे मयूर ज्यावेळेला ॲज अ ऑपरेटर म्हणून आहेत, जयदीप त्यांच्या जोडीने आहेत, त्यावेळेला अशी गाणी वाजली जाणार. 2 धावा हे चेंडूवरती पूर्ण, शेवटच्या चेंडूवरती आल्यात 2. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी धाव. आको मे इशारा, आउट झालाय. त्या बाजूला 4थी धाव करताना मात्र गडी बाद जरूर झालाय, पण 3 धावा. थँक्यू. एक निरीक्षण पंच 3 धावा पूर्ण आहेत. 3 धावा पूर्ण आहेत. फक्त 4थ्या षटकी धावा झाल्या, त्याकरता 3 धावा चेंडूवरती पूर्ण आणि 3 धावांनी धावफलक धावून पोहोचलाय 71. 72 करायचे आहेत.
याचा अर्थ काय माहिती का, थकले भागले तरी 72 पण धावा करा 72. पडले तरी चालेल पण 72 करा. 72 करा. 30 चेंडू आणि 72 धावांचा पाठलाग टीमला करायचा आहे. मॅचला मजा येईल कारण टीमला दोन्ही टीमला आपलं आव्हान कायम ठेवायचं आहे. या मॅचमध्ये जिंकून आपला पुढे जायचं आहे. त्याकडे जिंकण्याचा प्रयत्न विमान स्पोर्ट देखील करणार. रुद्राणी एंटरप्राइजेस त्यांना रोखण्यासाठी सज्ज होतील. त्यावेळेला समर्चक कक्षामध्ये दाखल होतील आमचे समर्चक मित्र, अर्थात काही वर्षामध्ये केलेली त्यांनी प्रगती समर्चक क्षेत्रामध्ये देखील पाहिलेत. धनंजय पाटील जॉईन होतील समर्चक कक्षामध्ये. तोपर्यंत ऐकूया DJ मयूर आज सुंदर गाण्यांचा नजराणा पेश करतात. हे गाणं ऐकूया आणि येऊया. 72 धावांचा पाठलाग होईल त्यावेळेला शिरगाव प्रीमियर लीग 2025 पुन्हा एकदा येऊया. पुराना लगे बाबाजी बाबा, लड़का दीवाना लगे बाबाजी बाबा, आशिक पुराना लगे बाबाजी बाबा, लड़का दीवाना लगे आशिक पुराना लगे मजनू दीवाना लगे. लड़की दीवानी लगे बाबाजी बाबा, परियों की रानी लगे बाबाजी बाबा, लड़की दीवानी लगे बाबाजी बाबा, परियों की रानी लगे बाबाजी बाबा, लड़की दीवानी लगे परियों की रानी लगे. कितनी चला बॅट्समॅन चला मॅचला सुरुवात होईल. दुसरी इनिंग आणखीन इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे मजा येईल. एका बाजूला रुद्राणी एंटरप्राइजेस आदरणीय मयूरजी पाटील आणि माजी सरपंच किसनजी पाटील साहेबांचा संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन तिथे पाहायला मिळतो. तर दुसऱ्या बाजूला विवान स्पोर्ट्स प्रथमेश जोगे यांचा संघ, अनिकेत मात्रे यांचा संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन्स. तुम्ही याही टीमला पाहतायत. धाब्यांचा पाठलाग जो आहे तो धाब्यांचा पाठलाग करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये 72चा 30 बॉलमध्ये 72 धाब्याचं लक्ष. सध्या हे फ्लेक्स दाखवले जातात. बरोबर आपण पाहू शकतात एका बाजूला प्रभू श्री रामाचं आपण पाहिलं तर फोटो असलेला जो फ्लेक्स आहेत एकतर अगदी आपली शान आणि बरोबर मध्ये आपला अभिमान पाहू शकतात. भारतीय ध्वज जो आहे तो तिरंगा आहेत तो तिरंगा तुम्ही त्याच्यामध्ये पाहू शकतायत आणि सुंदरशी दृश्य आहेत. पुढे जर पाहिलं तर शिरगावचा हा गाव आहे. तर गावामध्ये असलेलं जी सध्या पाण्याची टाकी आहे त्याच्यानंतर गावामध्ये असलेलं मंदिर आहे तो दाखवण्याचा प्रयत्न आमच्या कॅमेरामॅन रोहित चौधरीनं त्या ठिकाणी केला होता. त्यामुळे सर्व काही गोष्टी तुम्हाला बरोबर ज्यावेळी पाण्याचा ब्रेक येईल, ड्रिंक्स ब्रेक येईल त्यावेळी नक्कीच रोहित चौधरी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतील. कुठे कुठे कुठले प्रेक्षक वर्ग बसल्यात स्टँडमध्ये तेही दाखवण्याचा प्रयत्न करूयात. कारण SPL आहेत, गावातील लीग आहेत, शिरगावचे आहेत, शिरगावचे काही खेळाडू आहेत, आपल्या शिरगावचे बहुतांश खेळाडू आहेत, रायपाड्याचे आहेत, कुंभारपाड्यातील काही खेळाडूंना पाहिलं, खंदरपाड्याचे आहेत, टाकपाड्याचे आहेत. आज एकत्रितपणे खेळतात सर्वजण SPL पर्व 4 मध्ये. कालच्या दिवसामध्ये फायनलमध्ये दाखल होणारा संघ जर आपण पाहिला तर खऱ्या अर्थानं यशोदा महाराज संघ, हेमंतदा पाटील यांचा संघ तुम्ही पाहिलात. लेट्स प्ले इशारा मैदानावरतून आलात. 72चा पाठलाग करायचा सलामीची जोडी मैदानावरती आलायत. निशांत भोईर आणि अनिकेत मात्रे रायपाड्याचे दोन्ही खेळाडू. पहिलाच बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक विजयने घेतलाय कॅच. सेलिब्रेशन सुरुवात झालंय रुद्राणी एंटरप्राइजेस मध्ये. विकासाला हाणले गती, या रायपाडवाल्याने विकासाला हाणले गती. किंग मेकर आहेत किती ना रायपाडवाल्याची साऱ्यांना भीती. किंग मेकर आहेत.
नाही गाणंही वाजलंय सध्या डीजे आमच्या मयूरनं बरोबर रायपाडाचं हे सॉंगही वाजवलं परंतु विकेट आलाय. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर अनिकेत तिथून मैदानावरती नॉन स्ट्राईक एनला उभे होते. स्ट्राईक एनवरती आपण पाहिलं तर निशांत होते. निशांत पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होते आणि तिथून ते बाद झाल्यात. नवीन खेळाडू अमय पाटील मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 40+ क्रिकेट अमय पाटील यांना आपण शिरगाव परिसर जो मास्टरचा संघ बीचा संघ आहेत त्यामध्येही त्यांना आपण खेळताना पाहिलेलं आहेत. आयोजकांच्या माध्यमातून याच मैदानावरती आपण त्यांना पाहिलेलं आहेत. असं अमय पाटील आणखीन एक खेळाडू रायपाड्याच्या परिसरातून बिलॉंग करणारे खेळाडू आहेत. एक गोडसं व्यक्तिमत्व देखील म्हणून आपण त्यांना पाहतायत. ते सध्या मैदानाच्या आतमध्ये आलेत. 72 धाब्याचा पाठलाग करायचा आहे. अनेक जण सध्या घर बसल्या संपूर्ण मॅचचा आनंद घेत आहेत. तर सर्वांचं स्वागत असेल. गोलंदाज तयार गौतम मात्रे पुढचा बॉल घेऊन आक्रमण करण्याचा प्रयत्न. वेगवान बॉल होता. जलद गती बाउन्सरचा वापर मैदानावरती करण्यात आला. एक सिंगल कंप्लीट होईल. त्या ठिकाणी स्वप्नील पाटील पॉईंट मध्ये बॉल अडवतात. फिल्डिंग चांगली करतात. स्वप्नील नंतर बाजूने पाहिलं तर चेतन भोईर आहेत. त्यांच्याच बाजूने आपण पाहिलं तर एका बाजूला आपल्याला हिमांशू पाटील पाहायला मिळत आहेत. विजय मात्रे आता जे बरोबर आपण मिड ऑफला पाहिलं तर मिड ऑन मध्ये येत आहेत. लॉंग ऑफला आता एक प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. जय घरतला लॉंग ऑफ मध्ये घेण्यात आलं. आधी जय लॉंग ऑनला होता. आता ते फिल्डिंग पोझिशन मात्र बदलण्यात आलेत. मिड ऑन 30 सेकंडच्या आतमध्ये मिड ऑफ जो होता तो मिड ऑफ आता हटवण्यात आलेत. तिथे लॉंग ऑफ ठेवण्यात आलेत. ओद विकेट फुल टॉस नाही सोडणार अनिकेत मात्रे. अनिकेत मात्रे यांच्या बॅट मधून बॉल सीमारेषेच्या पार. पडवाल्याने विकासाला हनले गती या नाही पडवाल्याने विकासाला हनले गती. किंग मेकर आहेत किती नराय पडवाल्याची साऱ्यांना भीती. किंग मेकर आहेत किती नराय पडवाल्याची साऱ्यांना भीती. सर्व काही कलेक्शन आमच्या डीजे मयूरकडे आहेत आणि ते सातत्याने वाजवण्याचा प्रयत्न करतात. जसे तुम्ही मैदानाच्या आतमध्ये याल तसं तुमच्या अगेन्स्ट सॉंगही वाजवण्याचा प्रयत्न होणार. प्रदीपजी पाटील दाखवलं तर प्रदीप आपलं स्वागत आहेत. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं प्रदीपचा संघ खूप चांगला खेळलात पण शेवटी पराभवाच्या छायामध्ये जावं लागलात. क्रिकेटचा खेळ आहेत. एक जिंकणार एक पराभूत होणार. प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी नवीन काहीतरी असतो. तिथे तुम्हाला काहीतरी शिकायचं असतं. कालच्या दिवसामध्ये भरपूर काही गोष्टी आपण मैदानावरती पाहिल्यात. अनेक खेळाडू होते युवा खेळाडू त्यांनी काल इम्प्रेसिव्ह केल्या मैदानावरती. आजही तसा दिवस आहेत. आज थोडंसं क्रिकेट जर पाहिलं ना तर लवकर मॅचेस फिनिश अप झाल्यात. प्रमुख खेळाडू आज आहेत. महेश पाटील यांना पाहिलं तर जे प्रमुख खेळाडू म्हणून आपण या मैदानावरती पाहिलेले आहेत. गोलंदाज तयार गौतम समोर फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक नाही आहे. जय प्रयत्न करतोय. जयचा प्रयत्न खूप चांगला होता. बॉल चाललाय वन बाउन्सने क्लिअर होईल बाउंड्री लाईनच्या पार. चौकार या नाही पडवाल्याने विकासाला हनले गती या नाही पडवाल्याने विकासाला हनले गती. किंग मेकर आहेत किती नराय अजित रोकडे त्या ठिकाणी अजित रोकडे खुश आहेत. चेहऱ्यावरती त्यांचे स्माईल आहेत. चौकार आहेत कारण की वन बाउन्सने हा बॉल थोडासा पण बाउंड्री लाईनच्या जवळपास जयनं ज्यावेळी प्रयत्न केला. पंच फक्त 1 मिनिट तिसरे पंच पाहतात. कोणाच्याही फेरमध्ये जायला नको त्यामुळे आपल्याकडे लाईव्ह टेलिकास्ट आहे त्यामुळे तिसरे पंच पाहण्याचा प्रयत्न करतायत. एकतर हा बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला हे निश्चित आहे आणि तिसऱ्या पंचाने पाहिलं चौकार 4. कारण आम्ही इथून पाहिलं होतं बरोबर. परंतु काही खेळाडू कक्षामधून खेळाडूने सांगितलं विवांशच्या की बॉल षटकाराच्या बाहेर गेला. तसं नाही घडलं. थोडंसं जवळपास पडलं होतं त्यामुळे गोष्टी पाहिल्या गेल्यात. आणखीन एक बॉल पुल करण्याचा प्रयत्न. फटका हवेमध्ये खेळला हिमांशू. ओहो हिमांशूने कॅच घेतलाय. विकेट आलाय. अनिकेत मात्रे चालत मैदानाच्या बाहेर. गॉम थेंबे थेंबे पानी पड़े रानी घरा केड़े. चला डीजे मयूरचा पण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. या स्पर्धेसाठी त्यांनी मोलाचा वेळ दिलेला आहे त्यामुळे डीजे मयूर यांचा आपण सन्मान करतोय. मी प्रदीपजी पाटील यांना विनंती करतोय आपल्या सोबत डीजे मयूर आपल्या डोंगरपाडाच्या गावातील आहेत. एक डीजे ऑपरेटर म्हणून
महत्वाचं स्थान त्याने आता मिळवलेलं आहे. डीजे मयूरचा सन्मान केला जातोय. पाच बॉलचा केस संपला. धाबा फलकावरती 11. सन्मान आपण इथे करतोय मंचावरती डीजे मयूर. हा सन्मान आहे. सन्मान खूप महत्वाचा आहे. वाईड आलाय ऑफ्टम त्या बाहेर आहेत, खूपच बाहेर आहेत. पंचाने सांगितलंय. कॅमेरा समोर आहे इथे. कारण की बरोबर समोर कॅमेरा आहे, सन्मान होतोय तिथे, त्यामुळे तो शरण नाही आला. त्यामुळे आता तिथून हा सन्मान डीजे मयूर यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. धन्यवाद मयूर, आपण दिलेला वेळ त्याबद्दल आपल्या मनापासून आभार आहेत. वाईट आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर एकूण 12. शेवटचा बॉल बाकी असेल, लास्ट बॉल. गौतम शेवटचा बॉल. फटका समोर खेळलाय, क्षेत्ररक्षक आलाय जय. जयने घेतलाय कॅच. विकेट आलाय. रोनक मैदानाच्या बाहेर. मोठी विकेट, प्राइजलेस विकेट. रोनक शून्यावरती बाद. आउट. बनलाय हाड आमच्या दादाचा, लय विषय बनलाय हाड आमच्या दादाचा. पडते नावाची छाप आहे तो टॉप एक्का हुकुमाचा. पडते नावाची छाप आहे तो टॉप एक्का हुकुमाचा. एक तर पहिल्या षटकामध्ये एक गोष्ट तुम्ही पाहिलीत, रन तर 12 आल्या होत्या. रन तुम्ही खूप चांगल्या केल्या होत्या. तिथून अनिकेतनं थोडी घाई केलीत. एक षटकार चौकार खेळल्यानंतर तो पुन्हा मोठ्या फटक्याच्या इम्पॅक्ट घेतलाय. आता खेळाडूला चेंज करण्यात आलं. दर्पणच्या जागी वेदांत गावडे मैदानावरती येतात. सूरज भादाले मैदानावरती आलेले आहेत. नवीन खेळाडू विजय म्हात्रे गोलंदाजीवरती तुम्हाला पाहायला मिळतील. एकतर एक गोष्ट होती, पहिल्या षटकामध्ये तुम्ही 12 घेतल्या होत्या. विकेट तुम्हाला तिथे फेकायची नव्हती. रोनकला शेवटच्या बॉलवरती आक्रमण करण्याची गरज होती की नाही होती, त्याच्यावरती सध्या चर्चा तिथेही रंगलेत. का शेवटचा बॉल होता, तिथे तुम्हाला सन्मान द्यायचा होता. शेवटच्या बॉलवरती मोठ्या पटक्या खेळण्याच्या प्रयत्नामध्ये गेले. जय घरतनं तो कॅच कॅरी केलात, विकेट मिळाल्यात. आणि पहिल्या षटकामध्ये गौतमनं जरी 12 धावा दिल्या होत्या, परंतु त्यांना मैदानावरती विकेट देखील मिळवलेत. महत्वाचे गडी त्याने गारद केलेत. एकतर सुरुवातीला निशांत, त्याच्यानंतर अनिकेत आणि रोनक, 3 असे खेळाडू होते जे इन्फॉर्म खेळाडू होते. त्या 3 खेळाडूंना मैदानाच्या बाहेर पाठवलेत. विजय म्हात्रे पहिला बॉल ऑफ टाइमचा थोडा बाहेर टाकलाय, चांगला राहिलाय. पहिला चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाने पाहायला मिळतोय. आणि ही मॅच अशी आहे ना की इथून जो पराभूत होईल त्याचा प्रवास थांबणार आहे. आता कुठला संघ आहे त्याच्यामध्ये सध्या चर्चा होईल. पहिला बॉल डॉट आलाय. दुसरा बॉल विजय म्हात्रे सोडून दिलाय, लेफ्ट केला बॉलला. आता पंचाने सांगितलंय चांगला बॉल मैदानावरती हाताळलाय. डॉट बॉल येतोय. लक्ष 72चं आहे, 72चं लक्ष तुम्हाला पाहायला मिळेल. सफल झालं तर पंच वाईट नाही देणार, हे पंचाने सांगितलंय. 2 बॉल चांगले टाकले. डॉट आलेत विजयचे. आणखीन एक फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटची एज घेत असताना चेंडू पाठीमागे कॅरी केलाय. चांगला कॅच मात्र टिपत असताना पाहायला मिळाले आणि विकेटचं बदल सचिनने घेतलाय कॅच. आउट. हमें ढूंढने को तारे आसमां से आ जाते हैं ज़मीं. हमें ढूंढने को तारे आसमां से आ जाते हैं ज़मीं. वन साइड निघतोय आम्ही ना कुठं पडत नाही हो कमी. वन साइड निघतोय आम्ही ना कुठं पडत नाही हो कमी. वन साइड निघतोय आम्ही ना कुठं पडत नाही हो कमी. थँक्यू. नवीन खेळाडू मैदानावरती आपण पाहिलं तर दाखवत असताना पाहायला मिळतात मिस्टर अनिल पाटील मैदानावरती येत आहेत. आता अनिलनं गोलंदाजी चांगली केली होती, परंतु त्याला बॅटिंग चांगली करावी लागेल. लक्ष 72चं आहेत. पहिल्या षटकामध्ये 12 तुम्ही बनवल्या होत्या. या 3 बॉलमध्ये रन नाही आल्यात. अजून 7 डावेची तुम्हाला गरज आहे मॅच जिंकण्यासाठी.
हवेमध्ये फटका खेळलाय. झेलची संधी असेल का? क्षेत्राच्या धावतात. नो बॉलचा कॉल पंचाने त्या ठिकाणी दिलाय. नो बॉल. स्कोअरला अंपायर सध्या नो बॉल मैदानावरती काउंट केलं. नो प्लस 1 एकूण 2 धाबा मात्र ऍड होतील. 2 धाब्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धावफलकावरती 14 धाबा. फ्रीडचा बॉल फटकाव्यामध्ये खेळलाय. चेंडू मिस्टामिंग स्ट्रोक झालाय. क्षेत्ररक्षक विजय मात्र कॅच कॅरी करतात परंतु फ्रीट आहेत. इथून बाद नाही होणार. बॅटर सूरज भादाले सेफ राहतात. एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धाबा जर पाहिल्यात तर जाऊन पोहोचतात 15 धाबा. 15 ऑन स्कोर कार्ड. चार बॉलचा आतापर्यंत केस संपला. धावा धावफलकावरती 15. स्ट्रायकिंगवरती अनिल ऑफ्टमच्या बाहेर सोडून दिला. लेफ्ट केला बॉलला. पंचाने सांगितलंय व्हाईट बॉल. आता पंचाने तिसऱ्या पंचांकडे दाद मागितलंय. जाते की संघानं रिव्ह्यू घेतलाय. या संघाने सध्या रिव्ह्यूचा वापर केला गेलाय त्यामुळे आता तिसरे पंच पाहतात वाईट आहे की नाही आहेत. ऑनफिल्ड अंपायरने तर वाईट दिलेत. त्याच्याशी सहमत नाहीत त्यामुळे टीम रुद्रांश एंटरप्राइजेस सध्या तिथे रिव्ह्यूचा वापर केलाय. रुद्रांश एंटरप्राइजेस आणि तिसऱ्या पंचाने सांगितलं फाईट डिलिव्हरी. विजयला माहित होतं योग्य डिसिजन. अगदी विजयने लगेच सांगितलं की थर्ड अंपायरकडे आपण डिसिजन देऊयात. रिव्ह्यू त्याने घेतला. तो सक्सेसफुल राहिलात. तिथून वाईट कॅन्सल करण्यात आला. पुढचा बॉल फटका खेळण्याचा प्रयत्न. हो आणखीन एक चांगला बॉल. विजय याने या षटकामध्ये कमाल धमाल केले आहेत. आतापर्यंत जवळपास पाहिलं तर विजयने या षटकामध्ये रन दिले आहेत. 3 रन प्लस 1 विकेट त्यांनी मिळवलं आहेत. आणि धावफलकावरती धाबा जर पाहिला तर 2 ओव्हर 15 धाबा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये ग्रेट स्टार्ट 12चा होता पण दुसऱ्या षटकामध्ये फक्त 3 आल्यात आणि धाबा धावफलकावरती बनवण्यात आला 15 धाबा. विवान स्पोर्टचा संघ अडचणीमध्ये कुठे आला तर पहिल्या षटकाच्या शेवटी त्याने जिथे विकेट फेकल्या ना 5व्या 6व्या बॉलवरती तिथून हा संघ दबाव आणि दडपणामध्ये दिसतोय सध्या. एक छोटंसं धून ऐकूयात आणि लगेच येऊयात मॅचकडे. सोनू तुझ्यावर प्रेम झालाय. लपून लपून मला ये गो बेटा. मग काय थँक्यू. पुढची लाईन ऐकूयात परंतु आता सध्या ब्रेक आहे त्यामुळे पुन्हा जाऊयात. गौतम मात्रे मैदानावरती तयार होतात. हाच गौतम आहे ज्यानं पहिल्या त्या षटक्यामध्ये 3 विकेट मिळवून दिल्या होत्या. तो गौतम पुण्याला मात्र गोलंदाजी मार्कवरती आला. तिसरं षटक फेकण्यासाठी तयार आहे. टाइम खूप महत्वाचा आहे. वेळ खूप महत्वाचा आहे. आम्ही सातत्याने सांगण्याचा प्रयत्न करू वेळ वाचवणं हे तुमच्या हातामध्ये आहे. खेळाडूच्या हातामध्ये वेळ वाचवणं आहेत. आणि आता ज्या पुढच्या मॅचेस आहेत त्या कमी षटकाच्या व्हायला नकोत यासाठी पंचाने आम्ही प्रयत्न तर करीत आहोत परंतु सर्व काही सूत्र तुमच्या हातामध्ये आहेत. गौतम तयार. समोर जर पाहिलं तर बॅट्समॅन तयार आहेत. सूरज भादाळे. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल. तितकं टायमिंग मात्र नाही साधता आलं. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क मात्र नाही पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला गेलात. गौतम हा प्रमुख खेळाडू म्हणून जय बजरंग शिरगाव संघ ज्यावेळी खेळत असतो ना त्यावेळी जय बजरंग शिरगावमध्ये या खेळाडूनं आपल्या नावाची एक वेगळी छाप सोडली. त्या वैतरणाच्या परिसरामध्ये खेळत असताना क्रिकेट. पहिला बॉल डॉट टाकलाय. पुढचा बॉल आणखीन एक बॉल डॉट. शरीरापासून दूर खेळवण्याचा प्रयत्न होतो सूरज भादालेला. सूरज आज त्याच्या बॅटमध्ये काही बॉल येत नाहीत. तो सध्या स्ट्रगलिंग करतोय. ही मोठी स्टेज आहे तुमच्यासाठी. SPL कुंभारपाड्यातील काही खेळाडू आहेत ते तुम्ही मैदानावरती पाहतायत आणि संधी त्यांच्यासाठी असणार आहेत. स्वतःला सिद्ध करायचं त्या मैदानावरती तर तुम्ही प्रसिद्ध व्हाल. यंग खेळाडू तर तुम्ही आहात मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल तुमच्या बाहेर सातत्यानं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न गौतम कडून केला जातोय. पहिले 3 बॉल तर डॉट टाकले आहेत. लक्ष 72चं होतं. पॉझिटिव्ह अप्रोच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये ठेवायचं होतं. पॉझिटिव्ह थिंकिंगनं तुम्हाला मैदानावरती जायचं होतं पण तो अप्रोच कुठेतरी दिसला नाही. थिंकिंग कुठेतरी दिसली नाही या मॅचमध्ये. त्यामुळे पहिले 3 बॉल डॉट. आणखीन एक फटका सजवण्याचा प्रयत्न. हवेमध्ये चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न हिमांशूने केला आहे. एक तर मिळाला. दुसऱ्याचा प्रयत्न मैदानावरती करतात. बॅकअपला विजय मात्रे आहेत. विजयनं बॉल कव्हर केलाय. 2 धाबा येतात. 2 धाब्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 17 धाबा. चार बॉल्स आतापर्यंत केस संपला. धाबा धावफलकावरती 17.
रुद्र आणि एंटरप्राइजेस संघ मयूरजी पाटील, किसनजी पाटील, सध्या कौशिक पाटील त्या ठिकाणी उपस्थित आहेत, अजय पाटील त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अशोकजी पाटील देखील सध्या त्या डगाऊनमध्ये आहेत. फुल टच बॉल परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट झालाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. मिल्टा धावा 6. गौतमच्या अगेन्स्ट खेळलेला हा षटकार 6. मग काय अरे बोरीला बोर पिकलाय बोरीला बघून मॅच बोलाय बोरीला बोर पिकलाय बोरीला बघून मॅच बोलाय बोरीला बोर पिकलाय बोरीला बघून मॅच. थँक्यू डीजे. गौतम पुन्हा मैदानावरती रेडी आहेत. षटकार दरम्यान पुढचा बॉल घेऊन फुलटच बॉल गॅप मध्ये खेळलाय. चेंडू चाललाय सरळ सीमा रेषेच्या पार 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 पार. शेवटच्या बॉल वरती आलेला हा चौकार. या चौकारानं धावफलकामध्ये आता धावा वाढल्यात. जाऊन पोहोचला 27-27. लक्ष जरी 72च असलं 72चं परंतु त्याचा पाठलाग होऊ शकतोय हे आता शेवटच्या या 2 बॉलवरती पाहायला मिळाल्यात. काल असाच एक सामना झाला होता कश्वी 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर यशोदा महाराजचा संघ होता. पहिल्या 2 ते 3 ओव्हरमध्ये रन नाही आल्या होत्या पण शेवटी केलेलं आक्रमण सौरभ पाटीलची इनिंग आणि त्याच्यानंतर घनश्याम भोईर याने केलेला तो 5 बॉलमध्ये 23चा मॅच फिनिशअप ह्या सर्व काही गोष्टी तुम्ही या मैदानावरती पाहिलेल्या आहेत. त्यामुळे डिफिकल्ट कुठल्याही गोष्टी नसतात क्रिकेटमध्ये. करण्याची ताकद आणि तुमच्यामध्ये जिद्द असेल ना तर क्रिकेटमध्ये ह्या सर्व काही गोष्टी होऊ शकतात. समीकरण आपण पुन्हा जाणून घेऊयात. आम्हाला जयेश नक्की माहिती देत आहेत. येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये या मॅचला जिंकण्यासाठी धावेंची गरज असणार आहे. सुरुवातीला कंपॅरिझन ते कंपॅरिझन आपण दाखवण्याचा प्रयत्न करूयात. कंपॅरिझन मध्ये 48 ला 1 विकेट होता खास करून रुद्र एंटरप्राइजेसचा आणि दुसऱ्या बाजूला विमान आहेत 27 ला 4. मग थोडा मागे आहेत पण आता येणारे 12 बॉल आहेत आणि 12 बॉलमध्ये 45 करायचे आहेत. 12 मध्ये 45 करायचं. एक षटक तुम्हाला असं घ्यायचं की ज्यामध्ये किमान 20च्या पार जायचं आहेत. 12-45 ची गरज असणार आहेत आणि सध्या डगआउट आहेत. तिथे बसलेले काही खेळाडू आहेत त्यांच्यावरती सध्या हा कॅमेराचा झोन आहे तो सध्या आपण पाहू शकतायत. डगआउटमध्ये सध्या विमानचे खेळाडू आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतात विमान स्पोर्टचे. 12-45चा मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल दांडी गुल. जय घरतनं दांडी उडवले आहेत. अनिल पाटील मैदानाच्या बाहेर. विकेटचं पतन 11 मध्ये करायचे आहेत 45 रन. थँक्यू. विकेट मैदानावरती आलं. सेलिब्रेशन तिथे देखील आपण पाहू शकतायत. हे सेलिब्रेशन सध्या डगआउट्स मध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. कॅमेरामॅन ही सर्व दृश्य मात्र त्या ठिकाणी टिपली होती आणि अनेक जण आता मैदानाच्या बाहेर बसलेत. नवीन खेळाडू जिग्नेश मात्रे मैदानावरती येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल जय. ओ हो पुन्हा एकदा आपण पाहिलं तर क्रीजच्या बाहेर. येस पंचाने सांगितलं डी लाईनच्या बाहेर बॉल टाकलेत. नो बॉल पंचाने कळवलेत. नो बॉलने संघाची धावसंख्या फलकावरती 28-28. पाठलाग 72चा करायचा 72चा पाठलाग आहेत. पुढचा बॉल फ्रीट असणार आहेत. फ्रीटचा बॉल कशा प्रकारे टाकला जाईल पाहण्यासारखं असेल. जिग्नेश मात्रे संधी त्याच्याकडे असणार आहे. फुल टच बॉल नाही सोडणार. फुल टच बॉलला मैदानाच्या बाहेर पाठवलाय. फुल टोल वसूल. बॉल बाउंड्री लाईनच्या पार. षटकार 6. या नाही पडवाल्याने विकासाला हाणले गती. या नाही पडवाल्याने विकासाला हाणले गती. किंग मेकर आहेत किती नराय पडवाल्याची साऱ्यांना भीती. किंग मेकर आहेत किती नराय पडवाल्याची साऱ्यांना भीती. सिक्सर मैदानावरती ठोकलाय. फ्रीच्या बॉलवरती योग्य तो समाचार मैदानावरती घेतलाय. तो बॅटर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं चांगली बॅटिंग सध्या मैदानावरती जिग्नेश मात्रे करतायत. हे रायपाड्याचे खेळाडू आहेत. जयदुर्गा क्रिकेट क्लब रायपाडा संघासाठी आपण क्रिकेट खेळताना असताना या खेळाडूला पाहिलेत. आज षटकार त्याने ठोकलाय. जय पुन्हा रेडी. ऑफ टर्मच्या बाहेर लेन. वाईट बॉल पंच आता करार करतील.
लेन जर पाहिली तर थोडी बाहेर आहे. थोडंसं दबाव दडपण प्रेशर जाणवतोय का या मॅच मध्ये, तसं चित्र निर्माण झालंय. पवन मला माहिती देतात रन आता सध्या स्कोर कार्ड वरती जर पाहिलं तर जाऊन पोहोचतायत. तुमच्या बाहेरचा बॉल ट्रॅक करून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र निघून जातो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तयार आहेत. चेतन बॉल अडवतात, फिल्डिंग करतात. एक सिंगल मेल, सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 36 36 धावा झाल्यात. अर्धा पल्ला गाठलाय, अजूनही अर्धा पल्ला गाठायचा आहे. 36 तुम्ही बनवलाय, 36 अजून करायचे आहेत. या मॅचला जिंकण्यासाठी तुमच्याकडे बॉल आहेत 9 मधले किमान 6 तुम्हाला बाहेर मारायचेच आहेत. हा बॉल खेळलाय, चेंडू मात्र गौतमच्या दिशेने निघून जाईल. एक धाव तिथे मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळेल. समीकरण या मॅच मध्ये आता चेंज झालेत. येणारे बॉल आहेत 8 बॉलमध्ये रन करायचे 35. किमान या 2 बॉलवरती 2 मोठे फटके जर नाही आलेत मग आव्हान थोडंसं तिथे कठीण होऊ शकतं. 2 मधले किमान एक चांगला बॉल टाकायचा आहे तो जय घरत यांना या मॅच मध्ये. रुद्राणी एंटरप्राइजेस संघासाठी फटका खेळलाय, ऑफसाईडच्या दिशेने टाकलेला बॉल. क्षेत्ररक्षक चेतन आज एका वेगळ्या मूड मध्ये आहेत. वा काय फिल्डिंग केलंय चेतन भुईर यांनी. बॅटिंग बॉलिंग परंतु त्याच्यापेक्षा क्षेत्ररक्षण तुमचं चांगलं असतं, गरजेचं क्षेत्ररक्षण दाखवलंय. आणि डावी मारून कॅच पकडली असते तर चेतन किनी यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज होतं चेतन भोईर यांना. दिगंबर पण लावणार होता पण ते नाही आलं. आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय, बॉल चला ऑन साइडला. हिमांशून सोडलेला बॉल निघून जाईल का, तर यस डेफिनेटली निघून जाईल. बाउंड्री लाईनच्या पार चौकार येईल. शेवटच्या बॉलवरती रन झाल्यात धावफलकावरती 42 धावा धावफलकावरती झाल्यात. 72चा बाटला करायचा आहेत. अजून जवळपास 30 धावा मैदानावरती बनवाव्या लागतील. सासूसनी केली पाठी ना जाऊया कल्ला तुझी खोटी, जाऊया कल्ला तुझी खोटी. सासूसनी केली पाठी ना जाऊया कल्ला तुझी खोटी, जाऊया कल्ला तुझी खोटी. या सासूसनी केली पाठी ना जाऊया कल्ला तुझी खोटी, जाऊया. 6 मध्ये 30ची गरज आहे. गाणंही पार्टीचं लागलं आणि बरोबर आता मैदानावरती सर्वजण पार्टीज करतायत. बाजूला आपले राजू भोईर आहेत, नितीन गावडे आहेत, बरोबर चिकन बिजिंग सर्व तिथे सुरू आहेत. त्याच्यानंतर बाकी सर्व स्टँडमध्ये तुम्ही त्या गोष्टी पाहू शकतायत. शिरगाव प्रीमियर लीगमध्ये प्रत्येक जण एन्जॉय करण्याचा प्रयत्न करतात. रायपाडाचे समर्थक आलेत, कुंभारपाडामधूनच काही जण आलेत, टाकपाडा खंदारपाडा या गावातील मात्र सर्वजण आज याच मैदानावरती आहेत. 6 मध्ये 30 करायचे. जयप्रकाश गावडे, राजू 6 बॉल 30. पहिलाच बॉल वरती यष्टा उद्ध्वस्त, क्लीन बोर्ड, फर्निचर डिस्ट्रॉय. जयप्रकाशला मिळालं विकेट, आउट. आमचं जावय बापू करता नरेतीचा धंदा, आमचं जावय बापू करता नरेतीचा धंदा. अशोक पाटील खुश आहेत. अशोक पाटील नाचायचं पण ते समजा आता नको संध्याकाळी नाचू असं अशोक पाटील सांगतात. तिथे डान्स करण्याचा प्रयत्न अशोक पाटील करतायत. येणारे बॉल मैदानावरती शेष आहेत 5 बॉलमध्ये रन करायचे 30. कौशिक पाटील त्या ठिकाणी खुश आहेत. अशोक पाटील डान्स करताना मी त्यांना पकडलेला आहे, कॅमेरामॅननं कॅप्चर केलं होतं. आता येणारे बॉल 5 बॉलमध्ये 30. विनायक पाटील आलेत. विनायकनं 3 षटकार मारले तर अशोक पाटील यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. वा, चला त्यांचेच बंधत 5 षटकारासाठी 3,000 रुपयाचं पारितोषिक चेतन किनी यांच्याकडून. आउट बॅटला लागलाय. विनायक सांगतात यस थोडस लेट आले होते, बॅटला लागलात, विकेट आलात आणि आणखीन एक सफलता मिळाली जयप्रकाश गावडे. अर्थातच राजूला विकेट मिळत असताना फलंदाज विनायक बाद. गाणी झाला पाहिजे, सरदाराला नावाला पाहिजे. आला रे आला जगडेवाला, आला रे आला जगडेवाला, ना वासुनी जगड्यामध्ये, ना वासुनी जगड्यामध्ये. आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. विकेट आला, 2 विकेट सलग आल्यात. विकेट हॅट्रिक वरती सध्या पोहोचलाय गोलंदाज. हॅट्रिक होऊ शकतात. 2 विकेट आल्यात. हॅट्रिक ऑन.
विकेट हॅट्रिक ऑन. राजू तयार, जयप्रकाश तयार. फटका खेळलाय, हवेमध्ये खेळलाय, विकेट हॅट्रिक होऊ शकले सी, परंतु बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. स्वप्नीलला बीट करत सरळ सीमारेषेच्या पार षटकार. 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. काम 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. थँक्यू प्रेमच्या बॅटमधून षटकार आलाय. 6 धावेचा फटक्याला धपलकेवरती धावा देखील वाढल्या. 6 धावेनं संघाची धावसंख्या सध्या 48-48. 72 धावेचा पाठलाग करायचा होता. 48 धावा झाल्यात. इथून आता बॉलचा विचार केला तर बॉल फेकून दिला. 3 बॉल बाकी आहेत. पहिल्या 2 बॉल होती 2 विकेट, त्याच्यानंतर षटकार. चौथा बॉल ओदी विकेट. चांगला बॉल, स्लोअर बनचा वापर केलाय. हलकासा बॉल आपण पाहिलं तर मध्यांनाचा प्रयत्न इथे करताना पाहिला मला जयप्रकाश राजू. 2 बॉल बाकी आहेत. 4 बॉलचा केस संपलात. हे 2 बॉल निर्णायक असणार आहेत. निर्णायक मध्ये या मॅच मध्ये सर्व काही आता रुद्रानी एंटरप्राइजेसच्या बाजूने चाललाय. पायावरचा बॉल हवेमध्ये खेळलाय. झेलची संधी, क्षेत्ररक्षक तैनात, घेतलाय आणखीन एक कॅच. जयप्रकाश गावडे राजू यांनी, राजूला मिळालाय ही 3री सफलता. आउट. अशी आहे हो त्याच्यात कला. काम 25 नाही तर 50 अशी आहे हो त्याच्यात कला. हर झुकती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. झुकती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. झुकती है दुनिया लेकिन चाहिए झुकाने वाला. शेवटच्या बॉलचा खेळ बाकी राहिलेत. राजूने या षटकामध्ये 3 विकेट मिळवल्या. 6 धावा त्यानं खर्च केल्यात. लास्ट बॉल बाकी. आक्रमण केलंय शेवटच्या बॉलवरती आणि सामना आहे तो सामना मात्र मैदानावरती जिंकलाय टीम रुद्रानी एंटरप्राइजेस या संघानं. हॅडलर टीम विवान स्पोर्टचा संघ जो आहे तो या स्पर्धेच्या बाहेर जात असताना पाहायला मिळतोय आणि या सामन्याला जिंकलायत. चला हस्तांदोलन करा. अनिकेत मात्र आपणास विनंती, आपण एका लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये या. क्रिकेटचा खेळ आहेत, हार जीत तर होत राहणार आहेत, परंतु हस्तांदोलन करणं हे गरजेचं असणार आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण लाईनअप मध्ये यायचं आहे आणि टॉस साठी कॅप्टन रुद्रानी एंटरप्राइजेस आणि क्वालिटी संघाच्या कर्णधार आपण टॉस साठी यायचं आहे. टॉस करण्यासाठी आम्ही प्रदीप पाटील यांना विनंती करू. आपल्या शुभ टॉस केला जाणार आहेत. त्या ठिकाणी लगेचच या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे